हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर काल आम्ही गेलो होतो डीमार्टला. तर डीमार्टला येताना आम्ही बाहेर जेवणार होतो, पण जेवण काही झालं नाही. नवऱ्याने सांगितलं की खिचडी बनव पटकन. तर मी खिचडी बनवायला घेतली. इथे मी 1.5 ते पावणे 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत, अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, पाव वाटी तुरी डाळ घेतलेली आहे, त्याच्यानंतर पाव वाटी मी मसूर डाळ घेतलेली आहे. आता हे सगळं मिक्स करून आपल्याला 2 ते 3 वेळाला छान पाणी घालून असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. स्वच्छ धुवून घेऊन आपल्याला एका साईडला ठेवायचं आहे. बघा मी 2 ते 3 वेळा धुवून घेतलेलं आहे. आता हे ठेवूया. आता आपण फोडणीची तयारी करूया. इथं मी 1.5 चमचा तेल घातलेलं आहे आणि 1 चमचा तूप घातलेलं आहे. चमचा मोठा आहे तर त्या पद्धतीने तुम्ही घाला. भात एकदम छान मऊसर होतो. फोडणीसाठी मी घेतलेला आहे 1 कांदा, 1 टोमॅटो, हिरवी मिरची, लाल मिरची, तमालपत्र आणि 1 ते 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट आणि भरपूर सारी कोथिंबीर. याच्यानंतर आपल्याला आता इथे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, त्याच्यानंतर तमालपत्र टाकायचं आहे, लाल मिरची टाकायची आहे. लगेच आपल्याला हिरवी मिरची पण टाकून घ्यायचं आहे, आलं लसूण पेस्ट आणि हे जरा हलवून घ्यायचं आपल्याला. त्याच्यानंतर कांदा टाकायचा आहे. थोडा कांदा परतून झाल्यानंतर इथे आपण लगेचच टोमॅटो पण घालणार आहोत. बघा अशा पद्धतीने. जास्त वेळ लागत नाही खिचडी बनवायला, पटकन होऊन जाते. इथे मी 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे, तुम्ही चवीप्रमाणे घालू शकता. अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग घातलेला आहे. मऊ होईपर्यंत हलवून झालेलं आहे आपल्याला. आता आपण इथे जी आपण तांदळांची आणि डाळींची मिक्स धुवून घेतलेली होती ते आपण टाकत आहे. छान हलवून घ्या, जास्त वेळ लागतच नाही खिचडीला आणि मस्त गरमागरम छान लागते. याच्यामध्ये जेवढी डाळ घेतली होती त्याच्या डबल मी पाणी घातलेलं आहे. डाळ आणि तांदळाचं जेवढं मिश्रण होतं तेवढी मी इथं डबल पाणी घातलेलं आहे. छान हलवून घ्या, सगळीकडे मीठ लागलं पाहिजे. कुकर लावून 1 ते 2 शिट्ट्या करून घ्या. त्याच्यानंतर मी पापड पण तळले होते. बघा किती छान अशी खिचडी झालेली आहे आपली, एकदम मऊ मऊ झालेली आहे. तर बघा अशी आयत्या वेळेला बनणारी ही आपली खिचडी जी पोट भरते. त्याच्यानंतर शेवटी आपण सगळ्यात कोथिंबीर घालणार आहे. छान हलवून घ्या आणि मग खायला द्या. बघा किती छान झालेली आहे. याच्यासोबत आपण आंब्याचं लोणचं पण घेणार आहोत. तर खिचडी बघा किती छान टेक्स्चर आलेलं आहे, मऊसूत वाफाळलेली खिचडी, त्याच्यासोबत लोणचं आणि पापड असेल तर काय मज्जाच येते. बघा अशा आयत्या वेळेला बनणारी ही आपली खिचडी खूप छान आणि चविष्ट झालेली आहे. अशा पद्धतीने नक्कीच करून बघा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.